पार्वती मातांनी उबट मातीपासून एक सुंदर बालक तयार केला. त्यात श्वास फुंकून त्यांनी त्याला प्राण दिला आणि जन्म झाला त्यांच्या लाडक्या पुत्राचा, गणेशाचा. आई स्नान करत असताना गणेश दारावर पहारा देत उभा राहिला. महादेव आले, पण गणेश म्हणाला, आईने सांगितलंय कुणालाही आत येऊ देऊ नको. हे ऐकून शिवगण संतापले, पण गणेश त्यांच्या समोर पर्वतासारखा ठाम उभा राहिला. शेवटी शिवांनी त्रिशूल उचलला आणि एका क्षणात लहान गणेशाचा श्वास थांबला. पार्वती माता बाहेर आल्या. त्यांच्या डोळ्यांतून उसळलेले दुःख आकाशात पसरलं. त्यांच्या वेदनेने संपूर्ण सृष्टी हादरली. शिवांना चूक कळली. त्यांनी गणांना आदेश दिला, उत्तर दिशेला जा आणि पहिल्या सजीवाचे मस्तक आणा. गणांनी एक हत्तीचे मस्तक आणले. शिवांनी ते गणेशाच्या शरीरावर जोडले. दिव्य प्रकाश पसरला आणि गणेशाने पुन्हा डोळे उघडले, नव्या रूपात. गजानना, विघ्नहर्ता, सर्वांचा लाडका श्री गणेश. महादेव म्हणाले, आजपासून जगात कोणतेही शुभकार्य तुझ्या नावानेच सुरू होईल. आणि अशा प्रकारे जन्म झाला प्रथमपूज्य मंगलमूर्ती श्री गणेशा.